पूर शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक झाली आहे। महेंद्र भाऊराव म्हैसकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। तो गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता। तो बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव तयार करायचा। यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली होती। आता म्हैसकरच्या अटकेनंतर आरोपींची संख्या 6 वर पोहोचली। आरोपी महेश म्हैसकर सोबत आणखीन जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाऱ्याचे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत। पूर शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक झाली आहे। महेंद्र भाऊराव म्हैसकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। तो गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता। तो बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव तयार करायचा। यापूर्वी विभागीय उपसंचालक उल्हास नरडसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली होती। आता म्हैसकरच्या अटकेनंतर आरोपींची संख्या 6 वर पोहोचली। आरोपी महेश म्हैसकर सोबत आणखीन जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडाऱ्याचे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत।